जय महाराष्ट्र मंडळी. तुंबाडसाठी तुंबड गर्दी. जुन्या सिनेमांकडे प्रेक्षक पुन्हा का वळू लागले? सध्या देशात जुने चित्रपट पुनर्प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. आजकाल उत्तम जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 13 सप्टेंबर रोजी 6 वर्ष जुना हॉरर चित्रपट तुंबाड पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याने ज्यांना चित्रपट आवडला आहे त्यांना आणखी एक मोठे सरप्राईज मिळालेले आहे. सोजा वरना हस्त राजाएगा हा डायलॉग या चित्रपटातील अजूनही आठवतो आणि हा डायलॉग या चित्रपटातील खूपच फेमस झाला होता. एखादा चित्रपट अनेक आठवडे किंवा अनेक वर्षे सिनेमागृहात चालण्याची कित्येक उदाहरणं आहेत. मात्र एखादा चित्रपट काही वर्षानंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर तो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी करणं हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं. त्यामागचं कारण काय हे जाणून घेऊयात. याआधी तुझे मेरी कसम हा चित्रपट काही शहरांमध्ये पुनर्प्रदर्शित केला जात असे. मात्र आता पूर्वीचे फ्लॉप चित्रपट सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित केले जात असून तेही चांगली कमाई करताना दिसत आहेत. 2018 साली आलेला तुंबाड हा चित्रपट 6 वर्षांनी पुन्हा रिलीज झाला आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच विक्रम रचायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. तब्बल 13,000 लोकांनी या चित्रपटाचं आगाऊ बुकिंगही केलंय. सिनेमागृहात जुने चित्रपट प्रेक्षकांना का भुरळ घालत आहेत जाणून घेऊयात. 2018 साली प्रदर्शित झालेला लैला मजनू हा चित्रपट पुन्हा एकदा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होत आहे. पहिल्यांदा तुंबाड प्रदर्शित झाला त्यावेळी तो अपयशी ठरला होता. मात्र आता दुसऱ्यांदा सिनेमागृहात प्रदर्शित होत असताना या चित्रपटाने प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केलेली आहे. भारतीय चित्रपट इतिहासात पुनर्प्रदर्शित झाल्यानंतर गर्दी खेचणाऱ्या मोजक्या चित्रपटांच्या पंक्तीत हा सिनेमा जाऊन बसला आहे. यातील काही चित्रपट अनेक दशकांनीही पुन्हा रिलीज करण्यात आलेले आहेत. मानवी लोभ प्रवृत्तीवर आधारित असलेला तुंबाड हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील हस्तर या राक्षसामुळे प्रेक्षकांना अक्षरशः खिळून ठेवलं. त्यानंतर हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांनीही तितकंच प्रेम सिनेमाला मिळताना दिसत आहे. उत्कृष्ट कथा, सिनेमॅटोग्राफी आणि क्लायमॅक्समुळे तुंबाड सिनेमाने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळून ठेवला आहे. हा चित्रपट एका काल्पनिक गावावर बनवला गेला होता ज्यात सतत पाऊस पडतो. चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी गावातील पाऊस खरा दिसावा यासाठी 4 पावसाळ्यांची वाट पाहिली होती. त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाला 6 वर्ष लागली. तुंबाडमध्ये अभिनेत्याला अधिक वजन मेंटेन करावे लागले. त्यामुळे या 6 वर्षात सोहमने आपले वजन 18 किलोने वाढवले. असे म्हटले जाते की तुंबाडचे शूटिंग अशा ठिकाणी करण्यात आले होते जेथे 100 वर्षात कोणीही गेलेलं नव्हतं. अभिनेत्यासोबत सोहमही या चित्रपटाचा निर्माता आहे. 2018 मध्ये या चित्रपटातील मुख्य अभिनेत्याची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीला ऑफर करण्यात आली होती. मात्र पैशांमुळे हा चित्रपट थांबला होता. सोहमने सांगितले होते की या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या शूटिंगसाठी 6 वर्ष लागली. चित्रपट योग्य कमाई करू शकला नाही. परंतु तुंबाड या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली होती. 2019 मध्ये तुंबाड या चित्रपटाला जास्त अवॉर्ड्स मिळाले होते. त्यामध्ये फिल्मफेअर बेस्ट साऊंड डिझाईन, फिल्मफेअर बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट प्रोडक्शन डिझाईन यासारखे अवॉर्ड्स मिळाले होते. त्यामुळे तुंबाड या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली होती. परंतु चित्रपट हा 2018 मध्येच रिलीज झाला होता. त्यामुळे सर्वजण आतुरतेने तुंबाड हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्यासाठी वाट पाहत होते. त्याच्या सिक्वेल भागात तुंबाडची कथा विनायकचा मुलगा पांडुरंगवर आधारित असेल. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.65 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे, जी 2018 मधील चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईपेक्षा 2.5 पट जास्त आहे. 2018 मध्ये रिलीज झाला तेव्हा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 65 लाखांची कमाई केली होती. इतकेच नाही तर त्याची कमाई करीना कपूरच्या द बकिंगहॅम मर्डरच्या कलेक्शनपेक्षाही जास्त आहे. 13 सप्टेंबरला रिलीज झालेल्या द बकिंगहॅम मर्डर्सने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 1.25 कोटीची कमाई केलेली आहे. शिप ऑफ थिसियस या सिनेमात आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाहने तुंबाड या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे या सिनेमात ज्योती माळे, दीपक दामले, अनिता दाते, रंजनी चक्रवर्ती यांच्यासही सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत. शेवटी सिनेमा संपल्यावर तुंबाड 2 कमिंग सून असं लिहून येत असल्याचं दिसत आहे. वापस खुलेगा तो हस्तर भी फिर आएगा, प्रलय प्रलय आएगा असंही व्हिडिओत म्हटलेलं आहे. त्यामुळे तुंबाड नंतर आता तुंबाड 2 साठी प्रेक्षक आतुर आहेत.
कोरोना काळात अनेक महिने सिनेमागृह बंद राहिल्याने भारतीय सिनेमा सृष्टीलाही मोठा फटका बसला होता। या दरम्यान सिने जगताने अनेक चढउतार पाहिले। दरम्यान सध्या चालू वर्षही सिनेमांसाठी फारसं लाभदायक ठरलेलं नाही, कारण यावर्षी रिलीज झाला कोणताही चित्रपट लक्षवेधी कामगिरी करणारा ठरला नाही, असं विश्लेषक यांचं म्हणणं आहे। OTT प्लॅटफॉर्ममुळे सिनेमागृहांना फटका बसलेला आहे, ते आपण पाहू कसं ते। देशात अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत, पण आजकाल लोक सिनेमागृहात न जाता नेटफ्लिक्स किंवा Amazon प्राईम सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर ते चित्रपट पाहण्याची वाट बघतात। त्यामुळे सिनेमागृहातील प्रेक्षकांचा टक्का घटत चाललेला आहे। जुने चित्रपट सिनेमागृहात चालण्याची कारणं काय? या जुन्या चित्रपटांचे प्रमोशनही फारसे होताना दिसत नाही। सोशल मीडिया आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग साईटवर दिसणारे पोस्टर्स एवढीच काय ती या चित्रपटांची जाहिरात हे जुन्या रमणीय आठवणी आधारित आहे। तसेच काही चित्रपट हे प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे डोक्यावर घेतलेले असतात, त्यामुळे ते केव्हाही रिलीज झाले तरी प्रेक्षकांची पावलं आपोआप सिनेमागृहाकडे वळतात। तर मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।